नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवाचा बंदोबस्त करत अक्षय ही रमाला न्याय मिळवून देणार आहे. रमाला सर्व सत्य तो सांगणार आहे. नक्की काय घडलेलं आहे या बाबतीतल्या गोष्टींचा अक्षय उलगडा करणार आहे आणि रमा ह्यामुळं खूपच आनंदाने अगदी हा निर्णय स्वीकारणार आहे. आणि रमाने जो हट्ट केलेला आहे अक्षयला प्रत्येक वेळेस डवचवण्याचा, त्याला डिवचण्याचा, तोही ती लवकरच थांबवताना आपल्याला पाहायला मिळेल. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. रमा ही आता इकडे अस्मितला घेऊन आईकडे आलेली आहे आणि अस्मित तेवढ्यात तिथे येतो आणि जेव्हा अस्मित रमाला पाहतो आणि तो म्हणतो की तिच्या आईला नमस्कार करतो आणि सांगतो की हे बघा, माझ्या बहिणीने घरी केलेलं जिलेबी आणि ढोकळा मी घेऊन आलेलो आहे तुमच्या सर्वांसाठी. आणि मग जिलेबीचा डबा तो इकडे कावेरीला देतो. तेव्हा कावेरीच्या हातातला जिलेबीचा डबा बाजूला करत मंगलमावशी म्हणते की नाही, तिला नको, तिला ना शुगर आहे, तिला चालत नाही आहे जिलेबी वगैरे काय. आणि मग ढोकळ्याचा डबा बघत पंकज काका म्हणतात की मला ढोकळा खूपच आवडतो, मला द्या. आणि मग ढोकळा जिलेबी दिलेली असते. त्यानंतर इकडे कावेरी म्हणते की मला काय वाटतंय माहिती आहे का, हे सगळं आपण रमाला सांगितलं पाहिजे, हे जावई बापूंचं नाटक आहे. कारण रमा आता हे अस्मितच्या जास्तच जवळ चाललेली आहे असं आपल्याला वाटत आहे. कारण आपणच तिला या लग्नासाठी फोर्स करत होतो आणि आत्ता ही वेळ येते तर आपल्याला त्या गोष्टीचं वाईट वाटायला नको आहे ना, असं सगळं बोललं जात असतं. तेव्हा मंगलमावशी म्हणते पण जर आपण हे सगळं सांगितलं आणि त्यांच्या दोघांमध्ये भांडण झालं तर काय करायचं, हा प्रश्न मंगलमावशीला पडलेला असतो. तेव्हा मंगलमावशीला इकडे कावेरी म्हणते की नाही, काय तसं होणार, आपण सांगूया. आणि मग मंगलमावशी समोर येते आणि बोलू लागते. ती म्हणत असते की काहीही झालं तरी आत्ता महत्त्वाचं हे आहे की मला सांगा, आमच्या रमाला जर कोणी त्रास दिला तर तुम्ही तिला नक्की कोणत्या पद्धतीने वागवणार आहात, कोणत्या पद्धतीने तिला सांभाळाल, त्या माणसाला काय कराल. तेव्हा अस्मित म्हणतो मी जाईल आणि त्याला म्हणेल की दादा, ती एक आदरणीय स्त्री आहे, तिला असा त्रास द्यायचा नाही, असं बोललं जात असतं. तेव्हा कावेरी त्याचबरोबर मंगलमावशी दोघी पण हसू लागतात. त्यांना वाटतं की काय हा मुलगा, म्हणजे नक्की कसं आहे हे सगळं, त्यांना कळतच नाही आहे. तेव्हा त्या म्हणतात की असं. तेव्हा रमा म्हणते की तसं नाही रे, तुला माहिती आहे का स्मित, तू मला असं बोलणार आहेस त्या आदरणीय स्त्रीला. अरे तू असं सांगायचं, आत्ता ज्या मुलीला तुम्ही त्रास दिलेला आहे ती मुलगी माझी गर्लफ्रेंड आहे आणि माझी होणारी बायको आहे, तिला तुम्ही अशा पद्धतीने त्रास देऊ शकत नाही, हे सगळं तुला बोलावं लागणार आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता पार्वती आणि शशिकांत यांचा तर राडा सुरू असतो. मंगलमावशी आणि इकडे पंकज काका यांच्यामध्ये बोलणं सुरू असतं. ते बोलत असतात. अस्मित ही तिथं असतो. अस्मितला रमा सांगत असते की तुला फायटिंग शिकावी लागेल, तू म्हणायचं की आपल्या या ह्याच्यामध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही, तुम्ही माझ्या बायकोला त्रास देऊ शकत नाही, तुम्हाला सोडणार नाही, असं बोलायचं आहे, असं बोलत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तेवढ्यात रमाला फोन येतो आणि इकडे जान्हवीने फोन केलेला असतो आणि जान्हवी सांगते की आईंना गुंडांनी किडनॅप केलेलं आहे आणि तुम्ही ज्या चाळीत राहायचा ना त्या चाळीत नेलेलं आहे असं मला कळलेलं आहे. तेव्हा रमा म्हणते मग काय झालं. तेव्हा जान्हवी सांगू लागते की अक्षय भाऊजी गेलेले आहेत आईंना शोधण्यासाठी. रमा म्हणते म्हणजे यांनी जर आता ते पाऊल उचललं असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. रमा विचारू लागते जान्हवीला, अक्षय भाऊजी गेलेत म्हणजे यांनी जाताना काय सांगितलं. तेव्हा जान्हवी म्हणू लागते की नाही, तसं काहीच नाही सांगितलेलं, ते काय बोलले का जाताना. तेव्हा जान्हवी म्हणते नाही माहिती मला, तू ये रमा लवकरात लवकर. रमा म्हणते ठीक आहे मी येते. आणि रमा म्हणते जर यांनी आता हे सगळं सांगितलं असेल तर सगळ्यांना कळणार ना हे सगळं नाटक करत आहेत, काय झालं असेल घरी, हा प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे शशिकांत म्हणत असतो की अक्षयला कसं माहिती की त्या वस्तीबद्दल, अक्षयची मेमरी परत आली की काय. तेव्हा इकडे आनंद म्हणतो की बाबा अक्षयबरोबर मी जाऊ का, मला असं वाटतंय की मला अक्षयला काही तिथं समजलं नाही तर. तेव्हा शशिकांत म्हणतो की मी पण येतो. तेव्हा आनंद म्हणत असतो की नाही बाबा मीच जातो, त्याच्याबरोबर त्याला मदत होईल. शशिकांत म्हणतो का, मी आलं तर काही प्रॉब्लेम होणार आहे का, काय तुमचं विंग फुटणार आहे का. शशिकांत मात्र इनडायरेक्टली तसंच बोलत असतो. इकडे आनंद म्हणतो काहीच प्रॉब्लेम नाही, चला मला काय त्यात. आणि इकडे रमाकांत त्याचबरोबर पार्वती विचार करत बसलेले असतात आणि त्यांच्या डोक्यात सुरू असतं की काहीही झालं तरी पार्वती म्हणत असते की सीमा कुठे गेली, नक्की काय झाले हे आपल्याला बघावंच लागणार आहे, असे कोण गुंड आले आणि ते सीमाला घेऊन गेले. आणि मग जेव्हा ते बाहेर येतात आणि पाहतात तर अक्षय गाडीतच बसलेला असतो. शशिकांत म्हणतो हे काय आता नवीनच, हा तर मगाशी तावातावात निघाला होता, मग काय झालं.
तेव्हा तिथं आल्यानंतर अक्षय म्हणतो की मला काहीच आठवत नाही आहे, मी कुठं जायचं, काय करायचं. मग इकडे त्याला आनंद म्हणू लागतो, मग तू इथेच बसून का राहिलास. तेव्हा अक्षय म्हणतो की काय झालं, मी घरातून निघालो, मला काहीतरी असं फ्लॅशबॅक झाल्यासारखं झालं आणि मी जेव्हा गाडीत आलो, गाडीच्या जवळ आलो, तेव्हा मला ना चक्कर आली. मला काहीच कळत नव्हतं आणि मी पूर्ण ब्लँक झालो. मग कुठं जायचं, काय करायचं मला काहीच कळलं नाही. हे सगळं घडलेलं असतं. तेव्हा अक्षयला इकडे त्रास होत आहे, अक्षयला काही आठवत नाही, अक्षय असं दाखवत असतो. आणि त्याचवेळी आनंद त्याला म्हणतो की ठीक आहे, तू काळजी करू नको, चल आपण जाऊया, आपण शोधूया आईला, असं तो सांगू लागतो. तेव्हा अक्षय म्हणतो पण अरे मला एक कळत नाही आहे, मी त्या वस्तीत का राहत होतो आणि त्या वस्तीत कशासाठी राहिलो मी आनंद दादा. आपला एवढा मोठा बंगला असताना, आपली स्वतःची कंपनी असताना माझ्यावर अशी वेळ का आली की मी वस्तीत जाऊन राहिलेलो आहे. तेव्हा आनंद म्हणतो की ठीक आहे. इकडे शशिकांत म्हणतो मला कळतच नाही आहे की म्हणजे हा निघाला होता. आणि शशिकांत त्याला प्रश्न विचारू लागतो. अक्षयला म्हणू लागतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. अक्षय म्हणतो की तुम्ही काय बोलत आहात हे. अहो माझं एवढं स्वतःचं घर असताना मी का जाऊन राहील वस्तीत. आनंद दादा मला सांग ना, असं काय घडलेलं होतं 2 वर्षात की मी त्या वस्तीत जाऊन राहिलो. आणि आता शशिकांतला भीती वाटू लागते. शशिकांत म्हणतो काय हे, मी त्या वस्तीचं उगीच हे सगळं केलं. जर आता त्या वस्तीत गेल्यामुळं याला जर तिथं काही आठवलं तर खूपच अवघड होणार आहे, असं तो बोलत असतो. इकडे रेवा आता टेरेसवर बसलेली असते. तेव्हा तिथे अभि येतो आणि अभि आलेला पाहून रेवा घाबरलेली असते. अभि म्हणतो की मी काय तुला भांडायला वगैरे आलेलो नाही, पण मला एक कळत नाही आहे की तुझं नक्की काय चाललेलं आहे. कारण अक्षयने तर तुला तोंडावर आता काय सांगितलेलं आहे. तुला आठवतं का गं आपलं लग्न, त्याचबरोबर आद्या. तेव्हा रेवा मात्र अगदी शांतपणे एक गोष्ट बोलून जाते. ती म्हणते की कसं आहे माहिती आहे का अभि, आपल्याकडे आपण लग्न केलेलं आहे त्याचा कोणताही पुरावा नाही आहे रे. म्हणजे विचार कर ना तू, बघ ना आपल्याकडे तसा कोणताच पुरावा नाही. आणि मग हे कसं शक्य आहे, आपलं लग्न ग्राह्य तरी कसं धरलं जाणार ना, असं ती बोलत असते. तेव्हा अभि म्हणतो हो बरोबर आहे, पण आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना. तेव्हा रेवा म्हणते मी पण हे सगळं याच घरासाठी करत आहे. आणि रेवा अभिचा हात हातात घेते आणि रडायचं नाटक करू लागते. अभिला मात्र कळलेलं असं की ही पुरी नाटके आहे, हे सगळं मुद्दाम करत आहे. अभि मात्र तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणू लागतो की काय झालेलं आहे ते मला चांगलंच माहिती आहे. आणि रेवाला तो बोलत असतो की तू जे काय बोलत आहे ते मान्य आहे मला. रेवा मनातल्या मनात म्हणत असते उद्या जर अक्षयची मेमरी परत आली आणि अक्षयने जर माझ्याशी रिलेशन संपवलं तर मला मात्र याला मुठीत घ्यावंच लागेल. कारण या मुकादम फॅमिलीशी असलेलं नातं ते मला असं तोडता येणार नाही. काहीही करून मला ते तोडायचं नाही, असं तिचं बोलणं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ती रडायचं नाटक करते, अभिचा हात हातात घेते आणि त्याच्याशी बोलू लागते. तेव्हा मात्र अभि म्हणत असतो की बस झालं रेवा तुझं, कारण मला चांगलंच माहिती आहे तुला काय झालेलं आहे ते. इकडे आता रमाधारा घरी आलेली असते आणि पार्वती आजींना विचारत असते की काय झालं आईंच्या बाबतीत, नक्की असं काय घडलं. तेव्हा पार्वती म्हणते की तू शांत राहा, अक्षय, अभि, आनंद हे सर्वजण गेलेले आहेत तिला शोधायला, तू मध्ये पडू नकोस, कारण तुला माहिती नाही आहे काय झालेलं आहे ते. हे सगळं ती बोलत असते आणि तू तिकडं जायची काही गरज नाही, असं ती बोलते. तेव्हा मात्र इकडे रमाला वाईट वाटतं. परंतु रमा म्हणते की पण अशी कोण लोक होती, ती का आलेली होती, असं काय झालेलं आहे, हे बोललं जात असतं. त्यावेळेस रमा विचारू लागते, पण रमाला कोणीच नीट सांगत नाही. आणि पार्वतीजी म्हणते की ते घेऊनच येत असतील. आणि तेवढ्यात अक्षय त्याचबरोबर इकडे आनंद सीमाला घेऊन येत असतात आणि सीमाला घेऊन आलेले असतात. आणि त्याचवेळी पार्वती त्यांना पाहू लागते आणि म्हणते की सीमा तुला कळत नाही आहे का, कोणीही गुंड येतात आणि तुला घेऊन जातात, तुला कळत नाही आहे एवढं. तेव्हा तू एवढी कशी कॉमन सेन्सचा भाग नसल्यासारखी वागत असते. तेव्हा अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की आजी तुझं चुकतंय, मला काय वाटतंय माहिती आहे का, आत्ता कॉमन सेन्सचा भाग नसल्यासारखं वागते कोण माहिती आहे का, आई नाही आहे तर तू वागत आहेस. तुला जराही काही वाटत नाही आहे, तुला जराही वाटत नाही आहे की आईशी आत्ता कशा पद्धतीनं बोललं पाहिजे. ती आत्ता ट्रॉमामध्ये आहे, ती कोणत्या परिस्थितीत होती तुला माहिती तरी आहे का, असं अक्षय बोलत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय म्हणतो की आजी बाद झालं, तू अशा पद्धतीनं आईशी बोलू नकोस, कारण आत्ता आई कोणत्या परिस्थितीतून गेलेली आहे याबद्दल तुला काहीही माहिती नाही, असं अक्षय बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रमाकांत सर्वजण तिथं असतात. रमाकांत विचारतो की अक्षय काही कळलं का रे, नक्की काय झालेलं होतं, कोण लोक होती, त्यांच्याबद्दल काही लक्षात आलं का. अक्षय म्हणतो की नाही अजूनपर्यंत तर कळलेलं नाही आहे, पण लवकरात लवकर ते कळेल. आता सीमाला घेऊन अक्षय रूममध्ये जात असतो तर पार्वती म्हणते की सीमा काही लहान नाही आहे, ती एकटी जाऊ शकते, तू तिच्यासोबत जायची काही गरज नाही. हे सगळं बोलल्यानंतर अक्षय म्हणतो की आजी बाद झालं, तू आता ना अशा पद्धतीने बोलू नकोस, कारण तू चुकीच्या पद्धतीनं बोलत आहे, हे सगळं माहिती आहे मला.
आणि तू आईच्या बाबतीत असं बोलू शकत नाही। तेव्हा पार्वती आजी म्हणते की अक्षय तू चुकलेला आहे, ही गोष्ट मान्य कर, कारण तू रेवाची तुझी होणारी बायको आहे ती तिच्याशी साखरपुडा झालेला आहे, तू तिच्याशी अशा पद्धतीनं बोलायची काही गरज नव्हती। सीमाच्या बाबतीत जे काय झालेलं आहे त्याचा दोष तू तिला द्यायला नको होता। तेव्हा अक्षय म्हणतो की मी काहीही चुकीचं केलेलं नाही, ती माझ्या आईच्या बाबतीत जर असा इरिस्पेक्ट करत असेल तर मी तिला कोणतीही मदत करणार नाही, तिला अशाच पद्धतीने वागणूक देईल असं अक्षय बोलत असतो। त्यानंतर अक्षय रूममध्ये तो रेवा तिथंच असते आणि रेवा रडायचं नाटक करू लागते। रेवा म्हणू लागते की असं नको करू अक्षय, असं नको करू, असं नको करू, असं ती बोलत असते। माझं चुकलं, तुला माहिती आहे का, मी तुला बोलतच होते, मी येणारच होते तुझ्यासोबत आणि तेवढ्यातच तू गेला घेऊन, मी म्हणत होते तुला माझी स्पाची अपॉइंटमेंट कॅन्सल करते, मी तुझ्याबरोबर येते। तेव्हा अक्षय म्हणतो बाद झालं, मला हे अजिबात पटलेलं नाही, तुला वाटत असेल तू माझ्या आईशी चुकीच्या पद्धतीने वागशील। तेव्हा रेवा म्हणते की तसं नाही अक्षय, तू नसतानाही मी त्यांची काळजी घेतलेली आहे। तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की तू काय केलेलं आहे ते मला माहिती आहे, सांग बरं माझ्या आईला कोणता आजार आहे। अक्षय मुद्दामच तिला अशा पद्धतीने बोलत असतो। तेव्हा मात्र इकडे अक्षय असं बोलल्यामुळं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रेवा म्हणते की त्यांना लो बीपीचा त्रास आहे। त्यानंतर अक्षय म्हणतो लो बीपीचा, त्यानंतर अक्षयला ती म्हणते नाही त्यांना हाय बीपीचा त्रास आहे। अक्षय म्हणतो माझ्या आईला लो बीपी आणि हाय बीपी कोणताच त्रास नाही आहे, एवढं लक्षात ठेव, कारण तू ज्या पद्धतीनं बोललेली आहे, तू ज्या पद्धतीने वागलेली आहे ते चुकीचं आहे। माझ्या आईशी अशा पद्धतीनं वागलेलं मी सहन करणार नाही, हीच गोष्ट मला तुझी पटत नाही आहे, माहिती आहे का तुला, असं अक्षय सांगत असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तेवढ्यात पार्वती आजी तिथे येते आणि त्यावेळेस ती म्हणू लागते की तुला अक्षय कळतंय का, अरे अशा पद्धतीनं नाही वागायचं, तिला तिची चूक कळलेली आहे, तू असं नको बोलूस तिच्याशी, हे सगळं बोललं जात असतं। आणि त्याचबरोबर इकडे अक्षयला राग आलेला असतो, तरीही अक्षय तो राग गिळतो आणि त्याला अजूनही तेवढे पुरावे हातात मिळालेले नाहीत, म्हणून त्याने विचार केलेला असतो की काहीही झालं तरी मला आता पुन्हा शांत व्हावंच लागणार आहे। मग अक्षय रेवाला म्हणतो की ठीक आहे, आणि मग पार्वती आजी सांगू लागते की रेवा घाल त्याच्या बोटामध्ये रिंग, अक्षय तूही घालून घे, असं सांगत असते। तेवढ्यात रमा बाहेरून हे सर्व ऐकत असते आणि रमा म्हणत असते अजूनही तुम्हाला नाटक संपवायचं नाही आहे ना, म्हणजे नक्की तुमच्या डोक्यात काय आहे हे, असं ती बोलत असते। आणि इकडे रेवाने अक्षयला मिठी मारलेली असते। त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता रमाने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी मी शांत राहणार नाही, मी आता यांना दाखवून घेणार आहे, अगदी बोहल्यावरती मला उभं राहावं लागलं तरी चालेल पण मी गप्प राहणार नाही, असं रमानेही ठरवलेलं असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा हे सर्व बोलते। उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रमाने आता इथे अस्मितला बोलवून घेतलेलं आहे आणि अस्मितच्या बरोबर ती गप्पा मारत बसलेली आहे। अस्मितला म्हणत आहे की हे गुलाबाचं फूल माझ्या डोक्यात तू घाल, आणि अस्मित हा रमाच्या डोक्यामध्ये गुलाबाचं फूल घालत आहे। त्याचवेळी इकडे शशिकांत आणि रेवा यांच्यामध्ये बोलणं सुरू आहे। तर शशिकांत हा रेवाला म्हणत असतो की हे जे औषध आहे ते रोज थोडं थोडं तू द्यायचं आहे, आणि त्याचबरोबर तिथे त्या अक्षयला हे स्लो पॉयझन म्हणून काम करेल, तुला काहीही झालं तरी हे करावंच लागणार आहे, हे सगळं बोललं जात असतं। आणि त्यावेळेस रेवाला तो म्हणतो की जर तू हे करू शकले नाहीस तर तुझे कशी वाट लावेल ते बघ, अक्षयशी लग्न तर तू विसरूनच जा। तेव्हा रेवाला भीती वाटू लागते आणि इकडे अस्मित रमाच्या डोक्यात फूल घालत आहे आणि त्याचवेळी अक्षय तिथं आलेला आहे। अक्षय म्हणतो इकडून ही रेवा त्रास देते आणि इकडे रमाची नाटकं काही थांबत नाही आहेत, मला लवकरात लवकर या सगळ्याचा पर्दाफाश करावा लागेल, हे नाटक संपवावं लागेल। फायनली अक्षयने रमाला सगळं सांगण्याचा निर्णय घेतलेला आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।